महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्रातील कोणता जलविद्युत प्रकल्प मेगा प्रकल्प म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्प हा मेगा जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. भिरा जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? भिरा जलविद्युत केंद्र रायगड या जिल्ह्यात आहे. भिवपुरी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? भिवपुरी जलविद्युत केंद्र रायगड या जिल्ह्यात आहे. खोपोली जलविद्युत केंद्र कोणी सुरू केला होता? खोपोली जलविद्युत केंद्र टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनीने सुरू केला होता. वैतरणा जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? वैतरणा जलविद्युत केंद्र नाशिक या जिल्ह्यात आहे. येलदरी जलविद्युत केंद्र कोणत्या नदीवर आहे? येलदरी जलविद्युत केंद्र पूर्णा नदीवर आहे. फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? फेकरी औष्णिक विद्युत केंद्र जळगाव या जिल्ह्यात आहे. तिरोडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तिरोडा औष्णिक विद्युत प्रकल्प गोंदिया या जिल्ह्यात आहे. मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण वैतरणा नदीवर आहे. भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? भाटघर धरण येळवंडी नदीवर बांधले आहे. महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक वसाहत MIDC कोठे स्थापन झाली? महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक वसाहत MIDC वागळे इस्टेट ठाणे येथे सुरू झाली. इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून तळवडे पुणे हे शहर ओळखले जाते. महाराष्ट्रातील कागद गिरण्या प्रामुख्याने कोठे आढळतात? महाराष्ट्रात कागद गिरण्या प्रामुख्याने बल्लारपूर, चंद्रपूर आणि खोपोली, रायगड येथे आढळतात. महाराष्ट्रातील रेल्वे इंजिन दुरुस्तीचा कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील रेल्वे इंजिन दुरुस्तीचा कारखाना परळ, मुंबई येथे आहे. सिरॅमिक उद्योगासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? सिरॅमिक उद्योगासाठी चंद्रपूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी, कोल्हापूर येथे आहे. टेक्सटाईल पार्क महाराष्ट्रात कोठे प्रस्तावित आणि कार्यरत आहे? टेक्सटाईल पार्क महाराष्ट्रात अमरावती आणि नागपूर येथे प्रस्तावित आणि कार्यरत आहे. महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते? महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योगाचे प्रमुख केंद्र चाकण, भोसरी, पुणे येथील होय. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर कोल्हापुरी चपला आणि गूळ बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. लोह आणि पोलाद उद्योग महाराष्ट्रात कोठे आहेत? लोह आणि पोलाद उद्योग महाराष्ट्रात तरत्तपूर, पालघर आणि डोलवी, रायगड येथे आहे. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार मुंबई या शहराला म्हणतात. साधू संतांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? साधू संतांचे शहर म्हणून पंढरपूर आणि आळंदी या शहराला ओळखले जाते. केळीची बाजारपेठ म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? केळीची बाजारपेठ म्हणून जळगाव, भुसावळ हे शहर प्रसिद्ध आहे. कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याला ओळखले जाते. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला गुलाबाचे शहर म्हणतात? महाराष्ट्रातील नाशिक या शहराला गुलाबाचे शहर म्हणतात. मुघल काळात नाशिक शहराला गुलशनबाद, गुलाबाचे शहर या नावाने ओळखले जात असे. दक्षिण महाराष्ट्राचे प्रवेशद्वार कोणास म्हणतात? दक्षिण महाराष्ट्राचे प्रवेशद्वार कोल्हापूर या जिल्ह्यास म्हणतात. सात बेटाचे शहर कोणते आहे? सात बेटांचे शहर मुंबई हे आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया कोणत्या भागाला म्हणतात? विदर्भाचा कॅलिफोर्निया वरुड, मोर्शी, अमरावती जिल्हा संत्रा उत्पादनामुळे या जिल्ह्याला म्हणतात. महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे ठिकाण. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे आणि मुंबई या शहरादरम्यान धावते. कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणतात? पंचगंगा नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणतात. पंचगंगा नदी कोणत्या 5 नद्यांच्या संगमाने बनली आहे? पंचगंगा नदी कासरी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्यांच्या संगमाने बनली आहे.
चंद्रभागा हे नाव कोणत्या नदीचे स्थानिक नाव आहे? चंद्रभागा हे भीमा नदीचे पंढरपूरजवळील स्थानिक नाव आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर होय. पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचे सुमारे 75% जास्त क्षेत्र व्यापले आहे. पश्चिम वाहिनी नद्या प्रामुख्याने कोठे जाऊन मिळतात? पश्चिम वाहिनी नद्या प्रामुख्याने अरबी समुद्राला जाऊन मिळतात. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या किती किलोमीटर सीमेवरून वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्राच्या 54 किलोमीटर सीमेवरून वाहते. इंद्रावती नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? इंद्रावती नदी महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. मुळा मुठा नदीकाठी कोणते शहर वसले आहे? मुळा मुठा नदीकाठी पुणे हे शहर वसले आहे. करहा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? करहा नदी पुणे या जिल्ह्यातून वाहते. किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला कोणत्या किल्ल्याला म्हणतात? किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला राजगड या किल्ल्याला म्हणतात. अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंक्यतारा किल्ला सातारा या जिल्ह्यात आहे. देवगिरी किल्ल्याला खिलजीने काय नाव दिले होते? देवगिरी किल्ल्याला खिलजीने दौलताबाद हे नाव दिले होते. मरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारात मोडतो? मरुड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग या प्रकारात मोडतो. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर नाशिक जिल्ह्यातील होय. अंबादेवी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबादेवी मंदिर अमरावती या जिल्ह्यात आहे. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशाळगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. प्रतापगड कोणत्या डोंगर रांगेत आहे? प्रतापगड जावळीच्या खोऱ्यात सातारा या डोंगर रांगेत आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? शिवनेरी किल्ला जुन्नर पुणे तालुक्यात आहे. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरी असे होते. गाळाची मृदा महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे आढळते? गाळाची मृदा प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यात आणि किनारपट्टीच्या भागात आढळते. महाराष्ट्रात पडीक जमीन सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात पडीक जमीन सर्वाधिक अहमदनगर आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. खरीपाचे पीक कोणत्या काळात घेतले जाते? खरीपाचे पीक जून ते ऑक्टोबर या काळात घेतले जाते. रब्बीचे पीक कोणत्या काळात घेतले जाते? रब्बीचे पीक ऑक्टोबर ते मार्च या काळात घेतले जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक पिकाखालील क्षेत्र कोणत्या पिकाचे आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक पिकाखालील क्षेत्र ज्वारी या पिकाचे आहे. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक येथे आहे. भाताचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? भाताचे कोठार म्हणून रायगड हा जिल्हा ओळखला जातो. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे? राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. वर्धा ही कोणत्या फळाची जात आहे? वर्धा ही पपई या फळाची जात आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची शेती सर्वाधिक केली जाते? महाराष्ट्रात जिरायती शेती कोरडवाहू सर्वाधिक केली जाते. दिवा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? दिवा घाट पुणे आणि बारामती या दोन शहरांना जोडतो. ताम्हिणी घाट कोणत्या मार्गावर आहे? ताम्हिणी घाट पुणे आणि कोलाड या मार्गावर आहे. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? नाणेघाट जुन्नर आणि कल्याण या दोन शहरांना जोडतो. आंबेनाळी घाट कोठे आहे? आंबेनाळी घाट महाबळेश्वर आणि पोलादपूर येथे आहे. हनुमंते घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? हनुमंते घाट कोल्हापूर आणि कुडाळ या दोन शहरांना जोडतो. कोल्हापूर आणि गोवा यांना जोडणारा प्रसिद्ध घाट कोणता? कोल्हापूर आणि गोवा यांना जोडणारा प्रसिद्ध घाट फुंडा घाट होय. चंदनवंदन ही दोन शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंदनवंदन ही दोन शिखरे सातारा या जिल्ह्यात आहेत. बोरिवली नॅशनल पार्कला सध्या काय नाव आहे? बोरिवली नॅशनल पार्कला सध्या नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूरला जोडणारा महामार्ग कोणता? विदर्भातील अमरावती आणि नागपूरला जोडणारा महामार्ग NH6 होय. महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे सर्वाधिक सोलापूर या जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्रात सिसे आणि जस्त कोठे आढळते? महाराष्ट्रात सिसे आणि जस्त नागपूर जिल्ह्यात आढळते. अभ्रक महाराष्ट्रात कोठे आढळते? अभ्रक महाराष्ट्रात गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रातील खनिज तेलाचा उपसा प्रामुख्याने कोठून होतो? महाराष्ट्रातील खनिज तेलाचा उपसा प्रामुख्याने बॉम्बे हाय अरबी समुद्रातून होतो. नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे कोठे पुरवला जातो? नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण रायगड येथे पुरवला जातो. महाराष्ट्रात हिरे कापण्याचे आणि पैलू पाडण्याचे केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात हिरे कापण्याचे आणि पैलू पाडण्याचे केंद्र मुंबई येथे आहे. महाराष्ट्रातील चुनखडीचा सिमेंट व्यतिरिक्त उपयोग कशात होतो? महाराष्ट्रातील चुनखडीचा सिमेंट व्यतिरिक्त लोह आणि पोलाद शुद्धीकरणासाठी होतो. मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कन्हान नागपूर येथे आहे. चुनखडीचा जिल्हा यवतमाळ कोणत्या विभागात येतो? चुनखडीचा जिल्हा यवतमाळ हा अमरावती विभागात येतो. सोने शुद्ध करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? सोने शुद्ध करण्याचा कारखाना महाराष्ट्रात शिरपूर धुळे जिल्ह्यात आहे. बेसाल्ट खडक बांधकामाशिवाय रस्ते बांधणीसाठी का वापरला जातो? बेसाल्ट खडक बांधकामाशिवाय रस्ते बांधणीसाठी कडक आणि टिकाऊ असल्यामुळे वापरला जातो. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती असलेला जिल्हा सातारा होय. पंचायत राज स्वीकारणे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे? पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे भारतातील 9वे राज्य आहे. पहिले राजस्थान हे राज्य आहे. महाराष्ट्रात महसूल विभाग आणि प्रशासकीय विभाग एकच आहेत का? महाराष्ट्रात महसूल विभाग आणि प्रशासकीय विभाग एकच आहेत. हो. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. महाराष्ट्रात सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रात सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका होय. क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका कोणता? क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका चिखलदरा अमरावती या जिल्ह्यातील होय. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची संख्या 34 आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे पूर्णतः नागरी जिल्हे असल्याने तेथे जिल्हा परिषदा नाहीत. महाराष्ट्रात सध्या किती नगरपंचायती आहेत? महाराष्ट्रात सध्या साधारण 125 पेक्षा जास्त नगरपंचायती आहेत. हा आकडा सतत बदलत असतो. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? महाराष्ट्रात मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही. महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्रात 7 कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तलाव सिंचन सर्वाधिक आहे? महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, भंडारा आणि गोंदिया या भागात तलाव सिंचन सर्वाधिक आहेत. मल्हारगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? मल्हारगड हा किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान वाघ आणि बिबट्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुलसी धरण कोणत्या शहराला पाणीपुरवठा करते? तुलसी धरण मुंबई या शहराला पाणीपुरवठा करते. वैतरणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? वैतरणा धरण नाशिक या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा चंद्रपूर होय. महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडतो त्याला महावत असे म्हणतात. महाराष्ट्र सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता मानला जातो? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर अवर्षणग्रस्त भाग मानला जातो. कोयना प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता किती आहे? कोयना प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता 1960 मेगावॅट इतकी आहे. महाराष्ट्र भूगोल अभ्यासात प्राकृतिक विभाग किती आहेत? महाराष्ट्र भूगोल अभ्यासात प्राकृतिक विभाग 3 आहेत. ते कोकण, सह्याद्री आणि पठार होय. महाराष्ट्रात भिल्ल जमात कोणत्या डोंगर रांगांमध्ये प्रामुख्याने आढळते? महाराष्ट्रात भिल्ल जमात सातपुडा पर्वतरांगेत प्रामुख्याने आढळते. गोंड जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? गोंड जमात प्रामुख्याने चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आढळते. कातकरी ही जमात केंद्र सरकारने कोणत्या श्रेणीत टाकली आहे? कातकरी ही जमात केंद्र सरकारने आदिम जमात या श्रेणीत टाकली आहे.
ठाकर जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? ठाकर जमात प्रामुख्याने अहमदनगर, पुणे आणि रायगड या जिल्ह्यात आढळते. कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रात आदिवासी संख्या सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात आदिवासींची संख्या सर्वात कमी असलेला जिल्हा सांगली आणि सिंधुदुर्ग होय. वारली चित्रकलेचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला? वारली चित्रकलेचा उगम पालघर, डहाणू आणि जव्हार येथे झाला. टोकरे कोळी जमात प्रामुख्याने कुठे आढळते? टोकरे कोळी जमात प्रामुख्याने खानदेशमध्ये आढळते. महाराष्ट्रात सर्वात मोठी अनुसूचित जमात कोणती? महाराष्ट्रात सर्वात मोठी अनुसूचित जमात भिल्ल होय. आदिवासींची वैष्णोदेवी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? आदिवासींची वैष्णोदेवी म्हणून सप्तशृंगी गड नाशिक हे ठिकाण ओळखले जाते. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. गवत संशोधन केंद्र कोठे आहे? गवत संशोधन केंद्र पालघर येथे आहे. काजू संशोधन केंद्र कोठे आहे? काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथे आहे. नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी येथे आहे. हळद संशोधन केंद्र कोठे आहे? हळद संशोधन केंद्र कसबे, डिग्रज, सांगली येथे आहे. डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे? डाळिंब संशोधन केंद्र केगाव, सोलापूर येथे आहे. केळी संशोधन केंद्र कोठे आहे? केळी संशोधन केंद्र यावल, जळगाव येथे आहे. सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन, रायगड येथे आहे. कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, पुणे येथे आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे? राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, मांजरी येथे आहे. गोदावरी खोऱ्याने भारताचे किती क्षेत्र व्यापले आहे? गोदावरी खोऱ्याने भारताचे 10% क्षेत्र व्यापले आहे. प्रवरा नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? प्रवरा नदी गोदावरी नदीची प्रमुख उपनदी आहे. भीमा नदीचे खोरे कोणत्या दोन डोंगररांगा भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या 2 डोंगररांगाच्या दरम्यान आहे. मुळा मुठा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मुळा मुठा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. पंचगंगा नदीचा संगम कृष्णा नदीशी कोठे होतो? पंचगंगा नदीचा संगम कृष्णा नदीशी नरसोबाची वाडी, कुरुंदवाड येथे होतो. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर इतकी आहे. कोयना आणि वेना या नद्यांचा संगम कोठे होतो? कोयना आणि वेना या नद्यांचा संगम महाबळेश्वर, वेण्णा तलाव येथे होतो. वैनगंगा नदीचा प्रवाह कोणत्या दिशेला आहे? वैनगंगा नदीचा प्रवाह दक्षिणेला आहे. कन्हान आणि पेंच या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कन्हान आणि पेंच या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. दक्षिण कोकणातील शास्त्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? दक्षिण कोकणातील शास्त्री नदी रत्नागिरी या जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रातील देवराई प्रामुख्याने कोठे आढळतात? महाराष्ट्रातील देवराई प्रामुख्याने पश्चिम घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यात आढळतात. देवराई म्हणजे काय? देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल होय. सागरेश्वर अभयारण्य हे पूर्णतः कशाने तयार झाले आहे? सागरेश्वर अभयारण्य हे पूर्णतः मानवनिर्मित वृक्षारोपापासून तयार झालेले आहे. महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण कधी सुरू झाले? महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण 1981-82 वर्षी सुरू झाले. जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक वन दिन 21 मार्च रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने कोठे आढळतात? महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने कोकणचा काही भाग आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कांदळवन उद्यान आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे कांदळवन उद्यान आहे. सागाचे लाकूड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात मिळते? सागाचे लाकूड प्रामुख्याने गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मिळते. कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ साधारणतः 9,000 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्रात सोने काढण्याचे साठे कोठे आढळले आहेत? महाराष्ट्रात सोने काढण्याचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि कोल्हापूरचा काही भाग. कायनाइटचा उपयोग कशासाठी केला जातो? कायनाइटचा उपयोग उष्णतारोधक विटा बनवण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात बेरिलियम कोठे आढळते? महाराष्ट्रात बेरिलियम रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. क्रोमाइट उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती आहे? क्रोमाइट उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 10% कमी आहे. ओरिसा राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात कोणते खनिज सापडते? कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात बॉक्साईट नावाचे खनिज आढळते. विदर्भातील लोहखनिज कोणत्या श्रेणीचे आहे? विदर्भातील लोहखनिज हेमॅटाइट या श्रेणीचे आहे. दगडी कोळसा प्रामुख्याने कोणत्या खडक प्रणालीत आढळतो? दगडी कोळसा प्रामुख्याने गोंडवाना खडक प्रणालीत आढळतो. महाराष्ट्रात ग्राफाईट कोठे आढळते? महाराष्ट्रात ग्राफाईट सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. चुनखडीचा सर्वात जास्त साठा कोणत्या जिल्ह्यात आहे? चुनखडीचा सर्वात जास्त साठा यवतमाळ या जिल्ह्यात आहे. खनिज संपत्तीच्या क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रात भारतात कितव्या क्रमांकावर आहे? खनिज संपत्तीच्या क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र भारतात साधारण 10व्या क्रमांकावर आहे. साक्री नंदुरबार भागात कोणती डोंगर रांग आहे? साक्री नंदुरबार या भागात गाळणा डोंगर रांग आहे. हनुमंतगड कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमंतगड कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. कळसुबाई शिखराची उंची फुटात किती आहे? कळसुबाई शिखराची उंची 5,400 फूट इतकी आहे. दख्खनच्या पठाराची सरासरी उंची किती आहे? दख्खनच्या पठाराची सरासरी उंची 450 ते 600 मीटर इतकी आहे. सातपुडा पर्वतरांगेची लांबी महाराष्ट्रात किती आहे? सातपुडा पर्वतरांगेची लांबी महाराष्ट्रात साधारणतः 150 किलोमीटर आहे. गाविलगड टेकड्यांची सर्वात जास्त उंची कोठे आहे? गाविलगड टेकड्याची सर्वात जास्त उंची बैराट 1177 मीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील रिफ्लेक्शन पॉईंट कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील रिफ्लेक्शन पॉईंट माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी आहे. पसारणी घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? पसारणी घाट वाई आणि पाचगणी या 2 शहरांना जोडतो. कोकणातील तिल्लारी घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? कोकणातील तिल्लारी घाट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. अंबा घाट कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? अंबा घाट NH-204 या राष्ट्रीय महामार्गावर आहे. महाराष्ट्रात पहिली विमान वाहतूक कधी सुरू झाली? महाराष्ट्रात पहिली विमान वाहतूक 15 ऑक्टोबर 1932 कराची ते मुंबई JRD टाटा यांनी सुरू केली. महाराष्ट्रातील नेरळ माथेरान रेल्वे कोणत्या प्रकारची आहे? महाराष्ट्रातील नेरळ माथेरान रेल्वे नेरो गॅस या प्रकारची आहे. मध्य रेल्वेचे किती विभाग महाराष्ट्रात आहेत? मध्य रेल्वेचे 5 विभाग महाराष्ट्रात आहेत. मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे येथे. कोकण रेल्वेवर एकूण किती रेल्वे स्टेशन आहेत? कोकण रेल्वेवर एकूण 60 पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे घनता कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे घनता पुणे प्रशासकीय विभागात आहे. मिहान प्रकल्प कशाशी संबंधित आहे? मिहान प्रकल्प नागपूर विमानतळ विकास प्राधिकरणाशी संबंधित आहे. बुलढाणा जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? बुलढाणा जिल्ह्यातून NH-6 हा राष्ट्रीय महामार्ग जातो. महाराष्ट्र नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई प्रादेशिक येथे आहे. अरबी समुद्रात मुंबई हाय कशाने जोडले आहे? अरबी समुद्रातील मुंबई हाय जलवाहिनी पाईपलाईनने जोडलेले आहे. जवाहरलाल नेहरू बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? जवाहरलाल नेहरू बंदर JNPT रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची ग्रामीण साक्षरता किती आहे? महाराष्ट्राची ग्रामीण साक्षरता 77% इतकी आहे. महाराष्ट्राची शहरी साक्षरता किती आहे? महाराष्ट्राची शहरी साक्षरता 88.7% इतकी आहे. महाराष्ट्रात हिंदू लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 79.8% इतके आहे. महाराष्ट्रात बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण
5.8% इतकी आहे. 2011 नुसार महाराष्ट्रात कोणत्या धर्माच्या लोकसंख्येचा दशवार्षिक वाढीचा दर सर्वाधिक आहे? 2011 नुसार महाराष्ट्राचा मुस्लिम या धर्माच्या लोकसंख्येचा दशवार्षिक वाढीचा दर सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री साक्षरता सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात स्त्री साक्षरता सर्वात कमी आहे. कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त स्थलांतरित लोक राहतात? मुंबई उपनगर या जिल्ह्यात सर्वात जास्त स्थलांतरित लोक राहतात. महाराष्ट्रात 6 वर्षाखालील मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? महाराष्ट्रात 6 वर्षाखालील मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 12.8% आहे. सर्वात जास्त नागरीकरण झालेला प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात जास्त नागरीकरण झालेला प्रशासकीय विभाग कोकण होय. सर्वात कमी नागरीकरण झालेला जिल्हा कोणता? सर्वात कमी नागरीकरण झालेला जिल्हा गडचिरोली होय. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण वारणा नदीवर आहे. राधानगरी जलाशयाचे नाव काय? राधानगरी जलाशयाचे नाव लक्ष्मी तलाव होय. माधवनगर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? माधवनगर हे सुती कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ओझर नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे? ओझर नाशिक मिग विमान कारखाना आणि गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. टिटवाळा पुणे कशासाठी प्रसिद्ध आहे? टिटवाळा ठाणे गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सोनेरी कोल्हा कोठे आढळतो? महाराष्ट्रात सोनेरी कोल्हा ताडोबा राष्ट्रीय उद्यानात आढळतो. कास पठारला युनेस्कोचा वारसा दर्जा कधी मिळाला? कास पठाराला युनेस्को वारसा दर्जा 2012 साली मिळाला. मालेगाव कोणत्या नदीकाठी आहे? मालेगाव गिरणा या नदीकाठी आहे. पंढरपूर कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे? पंढरपूर सोलापूर या जिल्ह्याचा भाग आहे. हॉटेल येथील प्रसिद्ध मंदिर कोणते? हॉटेल नांदेड येथील प्रसिद्ध मंदिर सिद्धेश्वर मंदिर होय. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हॉटेल येथील सर्वात प्रसिद्ध मंदिर सिद्धेश्वर मंदिर होय. महाराष्ट्रात भूगर्भीय जल सर्वेक्षण विभाग कुठे आहे? महाराष्ट्रात भूगर्भीय जल संरक्षण पुणे येथे आहे. महाराष्ट्रातील हवामान विभाग किती आहेत? महाराष्ट्रातील हवामान विभाग 9 कृषी हवामान विभाग आहेत. खडकी पुणे येथे कोणता लष्करी विभाग आहे? खडकी पुणे येथे दारुगोळा कारखाना आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA खडकवासला पुणे येथे आहे. आर्मी वॉर कॉलेज महाराष्ट्रात कोठे आहे? आर्मी वॉर कॉलेज महाराष्ट्रात नाही, ते महू मध्य प्रदेश येथे आहे. महाराष्ट्राचा राज्य जलचर प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य जलचर प्राणी रुपेरी पापलेट होय. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले शिखर कोणते? महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले शिखर साल्हेर शिखर होय. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा या पर्वतात आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमान कोठे नोंदवले जाते? महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमान निफाड, नाशिक आणि चिखलदरा येथे नोंदवले जाते. सौदी सरांच्या पुस्तकानुसार महाराष्ट्र भौगोलिक सीमा कोणत्या? सौदी सरांच्या पुस्तकानुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा उत्तरेस सातपुडा, पूर्वेस भामरागड, पश्चिमेस अरबी समुद्र आणि दक्षिणेस हिरण्यकेशी नदी होय. महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. अति जास्त पावसाचा प्रदेश कोणत्या विभागात येतो? अति जास्त पावसाचा प्रदेश कोकण किनारपट्टी या विभागात येतो. घाटमाथा हा विभाग कशासाठी ओळखला जातो? घाटमाथा हा विभाग अति पावसाचा पण कमी शेतीचा भाग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात अवर्षण प्रवण क्षेत्र प्रामुख्याने कोठे आढळते? महाराष्ट्रात अवर्षण प्रवण क्षेत्र प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, नगर, सोलापूर, सांगलीच्या काही भागात आढळते. रब्बी ज्वारीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? रब्बी ज्वारीचा जिल्हा म्हणून सोलापूर हा जिल्हा ओळखला जातो. महाराष्ट्रात फळबागाचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रात फळबागाचा जिल्हा म्हणून रत्नागिरी या जिल्ह्याला ओळखले जाते. विदर्भातील तांदळाचा जिल्हा कोणता? विदर्भातील तांदळाचा जिल्हा भंडारा होय. महाराष्ट्रात कडधान्य उत्पादनात कोणता विभाग आघाडीवर आहे? महाराष्ट्रात कडधान्य उत्पादनात मराठवाडा हा विभाग आघाडीवर आहे. सोयाबीन पिकाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सोयाबीन पिकाचे सर्वाधिक क्षेत्र लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्र ठिबक सिंचन पद्धत सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात वापरली जाते? महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धत नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात वापरली जाते. महाराष्ट्रातील सर्वात जुने मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने मातीचे धरण गंगापूर, नाशिक या जिल्ह्यातील होय. मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मुळा धरण अहमदनगर, ज्ञानेश्वर सागर जिल्ह्यात आहे. हळली हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हळली हा जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पवना धरण कोणत्या शहराला पाणीपुरवठा करते? पवना धरण पिंपरी चिंचवड या शहराला पाणीपुरवठा करते. महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असलेला जिल्हा ठाणे होय. कडवंची जालना हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? कडवंची हे गाव आदर्श जलसंधारण आणि द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध आहे. पाणी फाउंडेशनचे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा महाराष्ट्रात कधी सुरू झाली? पाणी फाउंडेशनची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2016 साली सुरू झाली. कुकडी प्रकल्प कोणत्या 2 जिल्ह्यांना लाभदायी ठरतो? कुकडी प्रकल्प पुणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांना लाभदायी ठरतो. नीरा देवधर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नीरा देवधर प्रकल्प पुणे या जिल्ह्यात आहे. विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प गोदावरी, नांदेड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15 डिग्री 54 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षरवृत्तादरम्यान आहे. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72 डिग्री 66 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 9 मिनिट पूर्व रेखावृत्तच्या दरम्यान आहे. महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. गोवा राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्याची सीमा लागते? गोवा राज्याला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्याची सीमा लागते. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात? गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना नंदुरबार आणि धुळे या या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांना गोंदिया या जिल्ह्याची सीमा लागते. छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना गडचिरोली या जिल्ह्याची सीमा लागते. तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना नांदेड या जिल्ह्याची सीमा लागते. दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला पालघर या जिल्ह्याची सीमा लागते. हिरडा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? हिरडा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण भीमाशंकर, पुणे होय. महाराष्ट्रात काथ कोणत्या झाडापासून बनवला जातो? महाराष्ट्रात काथ खैर या झाडापासून बनवला जातो. बिब्बा ही वनस्पती प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? बिब्बा ही वनस्पती प्रामुख्याने नाशिक या जिल्ह्यात आढळते. मोह फुलापासून काय बनवले जाते? मोह फुलापासून मद्य, दारू आणि तेल बनवले जाते. महाराष्ट्रातील कोणत्या जंगलांना अभयारण्य वने म्हणतात? महाराष्ट्रातील संरक्षित वनांना अभयारण्य वने असे म्हणतात. तेंदूपानाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होतो? तेंदूपानाचा उपयोग प्रामुख्याने विडी बनवण्यासाठी होतो. महाराष्ट्र बांबू संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात बांबू संशोधन केंद्र चंद्रपूर, चिच्चपल्ली येथे आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र वनीकरण दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र वनीकरण दिन 1 जुलै कृषी दिनानिमित्त साजरा केला जातो. कृषी दिन वसंतराव नाईक यांची जयंती असते. सागाचे लाकूड सर्वाधिक कोणत्या राज्यातून निर्यात होते? सागाचे लाकूड सर्वाधिक महाराष्ट्र, विदर्भ या राज्यातून निर्यात होते. महाराष्ट्रातील सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब पूल वैनगंगा नदीवर कारधा, भंडारा येथे आहे. वांद्रे वरळी सी लिंकचे नाव काय आहे? वांद्रे वरळी सी लिंकचे नाव राजीव गांधी सागरी सेतू हे आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रस्त्यांची लांबी सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यात रस्त्यांची लांबी सर्वात कमी आहे. पुणे मुंबई दरम्यान रेल्वे वाहतूक कधी सुरू झाली? पुणे मुंबई दरम्यान रेल्वे वाहतूक 1858 साली सुरू झाली. महाराष्ट्रात मेट्रो रेल्वे सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? महाराष्ट्रात मेट्रो रेल्वे सर्वात प्रथम मुंबई वर्सोवा ते अंधेरी घाटकोपर दरम्यान सुरू झाली. नागपूर मेट्रोचे नाव काय आहे? नागपूर मेट्रोचे नाव महामेट्रो असे आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहरांना मोनो रेल धावते? महाराष्ट्रातील मुंबई या शहरात मोनो रेल धावते. दिघी हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? दिघी हे बंदर रायगड या जिल्ह्यात आहे. रेडी हे बंदर प्रामुख्याने कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? रेडी हे बंदर प्रामुख्याने लोह खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र एस.टी. महामंडळाचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्रात एस.टी. महामंडळाचे ब्रीदवाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी हे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.